सुट्टी पडली की मनस्वी म्हणाले, मम्मी चल ना आपण आईकडे जाऊया. अंधेरीला माझी आई राहते. मग आम्ही मस्तपैकी इथं अंधेरीला निघालो. कारभारी आम्हाला सोडायला आले बरं का. आता विरारची एवढी सवय झाली की आता अंधेरीला गेलो की नाही खूप गर्दी वाटते. इकडची छान शांत नदी खूप भारी वाटते. घरी गेले की नाही मनस्वीचा जीव राहतो. पळत गेली आईला भेटायला. आईला भेटल्यानंतर मग आईने मस्तपैकी थंडगार पाणी आणून दिलं. मग काय दोघी बहिणींची मस्तपैकी गाळभेट झाली. माझ्या बहिणीची मुलगीसुद्धा आली होती आणि तितक्यात आईने चिवडा बनवायला घेतला. मस्त असा साधा मुलांना खाण्यासाठी सिम्प्लिसिटी बनवला होता. तिच्या हातचा कुठलाही साधा पदार्थ हे की नाही खूप चव लागते बरं का. साधा चहा गुळाचा साधे चिवडा आम्ही लहानपणापासून खात आलोय बरं का. आपण किती काय मसाले घालून करतो, पण ती काही साधं एकदम लसूण आणि साधं हळद मीठ टाकून फोडणी मारून जी करते की नाही चिवडा एकदम अप्रतिम आणि सुंदर लागतो बरं का. आणि तिच्या त्या प्रेमाने केलेल्या त्या गोष्टीला खूपच भारी चव लागते. मी सुद्धा आईसाठी लाडू आणले होते. मला तर माहिती आहे माझा ऐश्वर संपला होता, पण थोडं आईला घेऊन आली. तिकडे नाही एवढ्या दिवस गावाला होती आणि तिला लाडू खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडेल सबस्क्राईब करा.